नमस्कार. तर आज आपण बघणार आहे की मधुकामिनीचा प्लांट हा कसा घनदाट बनवायचा आहे ते. तर हे पाहू शकता की याला कळे आलेले आहेत, बारीक बारीक छोट्या छोटे हे दिसतात ते कळे आहेत. भरगच्च असा बनवण्यासाठी त्याला काय करावे लागते असे ते बघणार आहे आज. केमिकल खताचा वापर न करता व्यवस्थित असा ऑर्गॅनिक पद्धतीने सेंद्रिय खताचा वापर करून असा हा प्लॅन घनदाट असा बनवायचा आहे. आणि भरपूर अशी फुलं येण्यासाठी त्याला काय करायला लागते, कोणती खत घ्यावे लागते हे आज इथं बघणार आहे. पाहू शकता केवढा त्याच्या फांद्या फुटलेल्या आहेत आणि भरगच्च असा झालेला आहे, मोठा असा झालेला आहे. भरपूर प्रमाणात त्याची वाढ झालेली आहे. त्याला कळ्या पण यायला सुरुवात झालेली आहे. तर पाहू शकता की कशा पद्धतीने त्याची वाढ झालेली आहे. तरी याच्यामध्ये जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा. तर पाहू शकता की कसा प्लॅन्ट हा असा भरगच्च आणि मोठा असा झालेला आहे. त्याची खाली पण पाहू शकता की केवढा मोठा असा प्लॅन झालेला आहे. ते सेंद्रिय खताचा वापर करूनच कशी झाडाची वाढ करायची ते या प्लॅनमध्ये सांगितलेलं आहे. किती उंच प्रमाणात वाढले. कोणताही प्लॅन घेतला तरी तो भरगच्च असा मोठ्या प्रमाणातच वाढ झालेला आहे. कोणताही प्लॅन घ्या, एकाही केमिकल खताचा वापर न करता असे प्लॅन वाढवलेले आहेत. तर बघू शकता की कशा रीतीने आणि कशा पद्धतीने हा प्लॅन वाढ त्याची झालेली आहे. हा प्लॅन बघा की कशा पद्धतीने वाढलेला आहे. तर आपण याला आता सगळं मोकळं करून घेणार आहे. माती, ही माती आहे लाल माती. तर लाल मातीचा वापर करायचा जेणेकरून झाडांची वाढ व्यवस्थित होते आणि झाडं सुधारायलाही मदत होते. पाहू शकता की अशा रीतीने झाडांची वाढ झालेली आहे. हे अशी माती मोकळी करून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये खत टाकायचं आहे. हे खत कोणतं आहे ते आता तुम्हाला लवकरच कळेल. तर खरोखर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण बघणार आहे की हे शेणखताचा वापर केलेला आहे. शेणखत आपण या झाडाला टाकणार आहे. आता अशा रीतीने आपण हे शेणखत टाकलेलं आहे. शेणखत टाकून घ्यायचं आहे. हे पहा अशा रीतीने शेणखत त्याला धुतलेले तांदळाचं पाणी असे वगैरे आपण वेस्टेज जे पाणी वाया घालवतो तेच पाणी या झाडांना टाकायचं. त्याच्याकडून त्याची वाढ व्यवस्थित होते आणि चांगली सुधारायला मदत होते. तर आपण टाकून त्याला सगळं मिक्स करून घेणार आहे. पाहू शकता की असं हे पूर्ण असं आपण हे टाकून घेतलेलं आहे त्या झाडाला. त्याची झाडाची उंची आणि वाढ आणि ती कशी रीतीने झालेली आहे ती. याला फुलाला छोटी छोटी फुलं येतात आणि ती पांढऱ्या कलरची असतात आणि त्याचा सुगंध अत्यंत असा सुंदर असतो. सुगंधित अशी ही फुलं आहेत. ते सुगंधित असं वास ह्या फुलांचा येतो. एकदम अगदी छोटी छोटी फुलं येतात त्याला. अशा रीतीने वाढलेलं आहे. घनदाट आणि जमिनीप्रमाणे जशी वाढ होते जमिनीत तशीच वाढ या कुंडीमध्ये झालेली आहे.
प्रत्येक कोणतंही झाड घेतलं तरी हे अशा पद्धतीनेच त्याची वाढ झालेली आहे. आणि भरपूर सारी फुलं केमिकल खताचा वापर कमीत कमी करून कसं सेंद्रिय खताने त्याचा वाढ करायची पाहू शकतो. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.